नभोनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात प्रसारित करत आहोत नभोनाट्य वाळवंटाचे रक्षक. मूळ हिंदी कथा योगेश चंद्र शर्मा. हिंदी नाट्य रूपांतर विनोद कुमार. मराठी रूपांतर सौ अलका बेंदरकर. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. नभोनाट्य वाळवंटाचे रक्षक. नमस्कार कुलगुरू नंदीदत्त. यावं यावं. नमस्कार महाराज. महाराज, गजनीचा मेहमूद आपल्या दुराचारी सेनेसह पुन्हा भारतावर स्वारी करून लुटमार करायला येतो आहे. गुप्तचरांच्या माहितीनुसार यावेळी तो सोमनाथवर आक्रमण करणार आहे. सोमनाथाचं ज्योतिर्लिंग भग्न करण्याचा त्याचा विचार आहे महाराज. तो येणार येणार हे किती दिवस फक्त ऐकतोय मी. पण महाराज, यावेळीची खबर पक्की आहे. ठीक आहे ठीक आहे, येऊ दे त्याला. इतक्या सहजपणे तो गुजरातला येऊ शकत नाही. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. भीमपाल सारखा शूर राजा लोहकोटच्या रक्षणार्थ उभा आहे. मुलतानाला राजा अजयपाल सज्ज आहे. सुपालदक्षमध्ये वीर राजा धर्मगजदेव आहे. आणि इथं या वाळवंटात मी स्वतः उभा आहे. गुजरातमध्ये प्रवेश करणं एवढं सोपं नाहीये. पण महाराज, मेहमूद आलाय. मुलतान आणि लोहकोट पार करून आता तो आपल्या घोगागडमध्ये आलाय. कसं कसं शक्य आहे हे? अजयपाल काका आणि भीमपाल काळं फासलंय दोघांनी तोंडाला. शरणागती पत्करून त्या नीच दुराचारी माणसाला मार्गक्रमण करण्यास मदत केली दोघांनी. अशक्य, केवळ अशक्य. राजपूत लोकांच्या थमण्यातून रक्ताऐवजी पाणी वाहतय की काय आता? दुर्दैवानं हे खरं आहे महाराज. संकट आता आपल्या दाराशी येऊन ठेपलंय. सज्जनसिंह, हा बाबा, आजच्या आज तू आणि तुझा मुलगा सामंतसिंह दोघेही सोमनाथच्या यात्रेला जा. सोमनाथला पोचल्यावर लगेचच तेथील पुजारी शुद्ध गंग सर्वज्ञ यांना भेटा. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगा. त्या भागात त्यांचा दबदबा आहे. आजूबाजूच्या परिसरातील अनेक छोट्या मोठ्या राजांना एकत्र करून दुराचारी गजनीविरुद्ध लढण्यास ते प्रोत्साहित करतील. मी जिवंत असेपर्यंत माझे इष्टदैवत बाबा सोमनाथ यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. पण बाबा, इथे सुद्धा इथं अजून तुझा बाप जिवंत आहे. अजून तरी माझ्यावर ना कुणासमोरही शरणागती पत्करण्याची वेळ आली आहे, ना ही माझ्या तलवारीची धार गंजली आहे. इथं सगळं सांभाळायला मी समर्थ आहे. तू जा. ठीक आहे बाबा, प्रणाम. जय सोमनाथ. महाराजांचा विजय असो. महाराज, गजनीवरून दूत आले आहेत. आपल्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत. मेहमूद गजनीचे दूत? हो महाराज. किती जण आहेत? 2 जण आहेत महाराज. एक तुर्की सेनापती आहे आणि दुसरा हिंदुस्थानी. ठीक आहे, घेऊन ये त्यांना. जी महाराज. महाराज घोगा राणांना नायक मसऊदचा नमस्कार. महाराज, साऱ्या हिंदुस्थानभर पसरलेल्या आपल्या नाव आणि प्रसिद्धीनं प्रभावित होऊन गजनीचा राजा अमीर मेहमूदने आपल्याकरता मैत्रीचा प्रस्ताव आणि सोबत ही छोटीशी भेट पाठवली महाराज. त्याचा आपण स्वीकार करावा. अच्छा, म्हणजे हे हिरे मोत्याने भरलेलं तबक गजनीचा राजा अमीर मेहमूदने पाठवलंय तर? जी महाराज. मसूद, तुमच्या राजाची काय अपेक्षा आहे आमच्याकडून? आपले महाराज या पूर्ण वाळवंटी प्रदेशाचे द्वारपाल आहेत. आमच्या सुलतानांना सोमनाथ पट्टणला जायला आपल्या घोघागडीतून प्रवास करण्याची परवानगी हवी आहे महाराज. मसूद. महाराज, शांत व्हा महाराज. हा त्यांचा राजदूत म्हणून आपल्याकडे आलाय आणि नियमानुसार दूत हा कुठल्याही शिक्षेस पात्र नसतो, रक्षणीय असतो. मसूद,
मैत्रीच्या नावाने आलेला प्रत्येक प्रस्ताव हिंदुस्थान्यांना मान्य आहे, पण मैत्रीच्या नावाखाली केलेला कुटील व्यापार हिंदुस्थानी कधीच खपवून घेणार नाहीत. महाराज आपण काय बोलत आहात माझ्या लक्षात नाही आलं. अर्थ सरळ आहे मसूद. आम्ही आपला मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारू शकतो, पण त्या बदल्यात तुम्ही आमचेवर हल्ला करावा हे आम्हास मान्य नाही. महाराज आम्ही आपल्या राज्यावर आक्रमण करतच नाही आहोत. आमचं लक्ष आहे भूमी सोमनाथ पट्टण. सोमनाथ पठ्ठण हिंदुस्थानच्या बाहेर नाही आहे मसूद, आणि पूर्ण हिंदुस्थान माझा देश आहे. पण महाराज आमच्या सुलतानांना सोमनाथ पट्टणला जाणं खूप गरजेचं आहे. तर मग तुमच्या सुलतानाला वाळवंटाच्या या रक्षकाच्या तलवारीशी सामना करावा लागेल. अच्छा, म्हणजे याचा अर्थ आपण आम्हाला या घोघाघडीतून मार्गक्रमण करण्यास परवानगी देणार नाहीत. अर्थात अर्थ स्पष्ट आहे मसूद. पण महाराज माझा सल्ला ऐका. आपण अजून यावर विचार करा. लोहकोटचे महाराज भीमपाल आणि मुलतानचे महाराज अजयपाल यांनी आमचा प्रस्ताव मान्य करून जशी आमची सर्वतोपरी मदत केली तशीच तुम्ही पण आम्हाला. मसूद, तू फक्त दूत म्हणून इथं आलायस, आमचा सल्लागार म्हणून नाही. आणि माझ्या या दरबारात स्वतःच्या प्राणाच्या बदल्यात तुझ्या सुलतानासारख्या लुटेऱ्या नीच माणसाशी स्वतःच्या मातृभूमीचा सौदा करणाऱ्या गद्दारांची नावं सुद्धा घेऊ नकोस. महाराज महान विजेता सुलतान मेहमूद गजनवीला लुटेरा नीच म्हणून तुम्ही त्यांचा अपमान करत आहात. दुसऱ्या राज्यात जाऊन स्वतःच्या नीच वागणुकीचं प्रदर्शन करून तेथील जनतेची लूट करणाऱ्याला लुटेरा नको तर आणि काय म्हणू मी. अजून तुम्ही महमूद गजनवी आणि त्याच्या सामर्थ्याला ओळखलेलं दिसत नाही महाराज. असे भुंकणारे कुत्रे खूप बघितलेत आम्ही. महाराज मसूद, दूध विसरू नकोस. तू घोगाराणाच्या दरबारात उभा आहेस, जो या 90व्या वर्षी सुद्धा अनभिषिक्त विजेता आहे, आणि फक्त या वाळवंटाचाच नव्हे तर पुऱ्या हिंदुस्थानचा पहारेकरी आहे. असे अनेक बहादूर आमच्या सुलतानाच्या पायावर नाक घासताना बघितलेत मी. अरे मूर्ख माणसा, माणूस नाश पावतो, माणसाची बहादुरी नाही. अजूनही सुलतानाच्या ताकदीचा तुम्हाला अंदाज नाहीये. मसूद, स्वतःच्या मर्यादेचं उल्लंघन करू नकोस. दूत रक्षणार्थ असतो म्हणून आम्ही गप्प आहोत, नाहीतर दरबारात उपस्थित असलेल्या कुठल्याही वीराची तलवार तुझ्या या उपमर्दपणाला उत्तर देण्यास सज्ज आहे. तू जा आणि तुझ्या सुलतानाला सांग, स्वतःची सलामती हवी असेल तर परत गजनीला निघून जा. आणि आमच्या या भेटीचं उत्तर? उत्तर हे घे उत्तर. महाराज आता याचं उत्तर युद्धभूमीवर आमच्या सुलतानाची तलवारच देईल तुम्हाला. आम्ही क्षत्रिय आहोत, आम्हाला तलवारीचा खेळच जास्त आवडतो. मसूद निघा आता तुम्ही. राघव, ए राघव, प्रणाम महाराज. तुझे बाबा इथले किल्लेदार आहेत. आज त्यांच्या अनुपस्थितीत किल्ल्याच्या सुरक्षेची जबाबदारी तुझ्यावर आहे. किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद कर आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नीट नजर ठेव. जशी आज्ञा महाराज. महाराज पण एक निवेदन आहे. हां हां बोल, घाबरू नकोस. महाराज, मी असं ऐकलंय की सुलतानाच्या सैन्यात 50,000 पायदळ, 2,000 घोडेस्वार, 500 हत्ती आणि 20,000 अचूक नेमबाज आहेत. महाराज, यांच्या तुलनेत आपलं सैन्य म्हणजे. अरे मग काय झालं? या वयात हा घोगा राणा शत्रूचे सैनिक मोजून मग युद्ध करणार आहे का? तरी पण बापू, युद्ध सुरू करण्यापूर्वी आपण परिस्थितीचा विचार तरी करायला हवा ना. युद्ध सुरू होण्यापूर्वी काय म्हणायचंय काय तुला? युद्धाचा विचार तर आम्ही तेव्हाच केला होता जेव्हा आम्ही देश संरक्षणाचा संकल्प केला होता, आणि त्याच वेळी दुश्मनांचं आव्हान स्वीकारलं होतं. तुला काय वाटतं?
त्या नीच माणसाच्या हाती आम्ही आमची मातृभूमी सहजी देऊन त्याला त्याचा हेतू साध्य करायला देऊ? नाही नाही महाराज, मला मला असं म्हणायचं नव्हतं. मग अजून काय अर्थ लावायचा तुझ्या बोलण्याचा? आमच्याच किल्लेदाराच्या एकुलत्या एका मुलाच्या तोंडून ही भाषा ऐकून आम्हास फार फार दुःख झालंय. महाराज, मला क्षमा करा. जर तुला युद्धाची किंवा मृत्यूची भीतीच वाटत असेल तर तू खुशाल किल्ला सोडून जाऊ शकतोस. नाही 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 महाराज, मला क्षमा करा. चल तर मग जा आणि सेनापती सोबत युद्धाच्या तयारीला लाग. जशी आज्ञा महाराज. राजकुमारीजी, असं ऐकलंय की या मेहमूदने यापूर्वीही हिंदुस्थानवर 4-5 वेळा आक्रमण केलंय म्हणे. अगं 4-5च नाही चंपा, 15 वेळा. 15 वेळा त्यानं आपल्या हिंदुस्थानावर हल्ला करून इथल्या निरपराध जनतेला घोड्यांच्या पायदळीत उडवलंय. बापरे, 15 वेळा? हो, आणि ही 16वी वेळ आहे. पण आजोबा म्हणत होते यापूर्वीचे त्याचे सगळे हल्ले हे वेगवेगळ्या दिशेनं होते, त्यामुळे घोगागडीवर यापूर्वी कधीच हल्ला झाला नाही. राजकुमारी, तर मग तुम्ही काही काळजी करू नका. तो जर का आता घोगागडीवर आक्रमण करून आलाच तर तुमचे आजोबा आणि तुमचे वडील त्याचा पुरेपूर समाचार घेतील आणि आधीच्या सगळ्या हल्ल्यांचाही बदला घेतील. चंपा, देव करो आणि अगदी असंच हो. पण का कुणास ठाऊक हल्ली फार उदास वाटते. मला सांगाल काय झालंय? नाही ग, मलाच फारसं नीट कळत नाहीये. बरं चंपा, जरा आजोबा कुठे आहेत ते बघून येशील का? मला त्यांच्याशी थोडंसं बोलायचंय. हो, आत्ता बघून येते राजकुमारीजी. सगळीकडे युद्धाची तयारी सुरू आहे. शत्रूचा हल्ला माझ्या देशावर आता कधीही होऊ शकतो. आणि अशा वेळी मी अशी निष्क्रिय होऊन बसलीये, जसा माझा या कशाशीच काहीच संबंध नाहीये. असं वाटतं की हातात शस्त्र घ्यावं आणि निघावं युद्धावर. पण आजोबा परवानगी देतील का? नाही, कधीच नाही. मी एक स्त्री आहे ना, अबला नारी, जिला कुठलेच अधिकार नाहीत. मीनल, अरे राघव, ये. बरं झालं तू आलास. एकटं बसून अगदी उभं आला होता मला. हो, मी पण माझ्या दालनात एकटाच बसून होतो. फार उदास आणि निष्क्रिय वाटतंय मीनल, म्हणून म्हटलं तुझ्याशी गप्पा मारू म्हणून आलो. आश्चर्यच आहे राघव, तू पुरुष असून सुद्धा अशा युद्धकाळात स्वतःला निष्क्रिय समजतोस. काय करू मीनल, मला सारखं आतून वाटतंय की पुढे येऊन सगळ्यांना ओरडून सांगावं की हे युद्ध नको, थांबवा सगळं. काय? युद्धाला विरोध? पण का? कारण मला युद्ध नकोय मीनल, शांतता हवी आहे. अरे राघव, शांतता तर मलाही हवीच आहे. पण आपल्यावर झालेल्या या अतिरेकी हल्ल्याचा विरोध करणं ही शांतता स्थापन करण्याची पहिली पायरी आहे. पण मीनल, इथे प्रश्न व्यवहाराचा पण आहेच ना. तो कसा काय? हे बघ, शत्रूकडे जवळजवळ 1.5 लाख सैन्य आहे आणि आपल्याकडे फक्त 1,500. अशा परिस्थितीत त्याच्यासमोर युद्धाला जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. आणि असं मरण येण्याचा काय फायदा? त्यापेक्षा तो मेहमूद सांगतोय ना, त्याला ऐकून जर मदत केली तर आपण आनंदात राहू शकतो, काही काळजीच नाही. काय? अच्छा, आत्ता कळलं मला. हे तर तुझं खरं रूप. शांती हवी म्हणत त्याखाली स्वतःच्या मृत्यूचं भय लपवतोस. तुझी ही शांतीची उपासना क्षत्रियांची नाही, तर भ्याड आणि स्वार्थी माणसाची आहे. क्षत्रियाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. तू काहीही म्हण मीनल, पण सत्य हेच आहे की मी या वयात मरू इच्छित नाही. मला खूप जगायचं आहे, खूप जगायचं आहे. आणि 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 काय? आपल्या क्षत्रिय जातीला कलंक लावायचंय का? मीनल, असं बोलू नको. मी जसं आहे आणि जे मला हवंय ना ते सगळं म्हणजे स्पष्ट बोल, काय बोलायचंय ते. कृपा करून अशी रागानं बघू नकोस माझ्याकडे. तू सुद्धा जर माझ्यावर रागावलीस ना तर कदाचित मी जिवंत नाही राहू शकणार. पण मला खूप जगायचं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तू माझी सहचारणी व्हावीस. राघव, तुला लाज नाही का रे वाटत असं बोलायला? आत्ता माझ्या लक्षात येतंय की तू सारखा माझ्या दालनात येऊन माझ्याशी गोड गोड का बोलत असायचास. पण तू असा विचार तरी कसा करू शकतोस? एका साधारणशा किल्लेदाराचा भ्याड मुलगा तू,
आणि वीररत्न घोगा राणाच्या कर्तृत्ववान पुत्र सज्जन सिंहाच्या मुलीशी लग्न करण्याचं स्वप्न बघतोस? आश्चर्यच वाटतं मला. हिम्मतच कशी झाली तुझी? प्रेमात सगळं माप असतं मिनल. मान्य आहे की मी एक साधारण व्यक्ती आहे. पण विश्वास ठेव माझ्यावर. माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम? तुझ्यासारख्या भ्याड आणि तुच्छ व्यक्तीच्या तोंडी प्रेम हा शब्दच शोभत नाही. चालता हो इथून, नाहीतर मला माझ्या आजोबांना हे सगळं सांगावं लागेल. कृपा करून एवढी कठोर नको होऊस मिनल. आणि जर तुला फक्त तुझ्या तोलामोलाचा माणूस हवा असेल ना, तर विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला माझं शौर्य दाखवेन आणि घोगागडीपेक्षाही मोठ्या राज्याचा राजा होऊन दाखवेन. कल्पना तर चांगली आहे, पण हे जे पत्त्यांचे इमले बांधतोयस ना, त्यावरून माणसं घसरून पडतात बरं का. ध्यानात ठेव. तर मग याचं उत्तर काळच ठरवेल. मी जातो. मिनल देवी, अरे हां चंपा, ये. काय करतायत आजोबा? अहो ते गढीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला गेले आहेत. मेहमूदच्या सेनेने आपल्या गढीला वेढा दिलाय. अरे बापरे, म्हणजे त्यांचं सैन्य इथवर आलं सुद्धा? हो मिनल देवी, चला आपण सज्जातून बघूया. हो, चल जाऊया आपण. सेनापती मसूद, काय करावं काही कळत नाही. द्विधा मनस्थितीत सापडलोय. फक्त 15 दिवस हातावर हात धरून बसलोय. फक्त एक गडी पार करायला एवढे दिवस जातील याचा विचारच केला नाही कधी. जहापना, यातून बाहेर पडण्याचे 2च मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे या जागेतून कुठलंही युद्ध संघर्ष न करता एका बाजूनं बाहेर पडायचं हम्म. आणि घोघा राणाकडे लक्ष न देताच मार्गक्रमण करत राहायचं. हम्म. तू म्हणतोयस ते ठीकच आहे, पण दुश्मन समोर दिसत असताना युद्ध न करताच बाजूला होणं आम्हाला तरी योग्य वाटत नाहीये. तेव्हा याचा आम्ही शेवटचा पर्याय म्हणून विचार कर. आता दुसरा मार्ग सांग. दुसरा पर्याय म्हणजे मी काल जे तुमच्याशी बोललो तो. शत्रूच्या एका फितूर माणसाला आपल्या विश्वासात घ्यायचं. ते काम मी केलंय जहापना. ज्याच्याकडं गड संरक्षणाची जबाबदारी आहे आणि ज्याला गडावरील गुप्त दरवाजांची माहिती आहे, त्याला मी हेरलंय. इन्शाल्लाह. असंच होईल. त्याला ताबडतोब बोलावून घ्या. जहापना, मी त्याला बोलावलंच आहे. आत्ता येईलच तो इतक्यात. महाराज, हं? राघव नावाचा कोणी माणूस आपल्या भेटीसाठी आलाय. त्याला सन्मानानं आत घेऊन या. जी जी हुजूर. महाराज, ही तीच व्यक्ती आहे जिच्याबद्दल मी आत्ता तुमच्याशी बोलत होतो. महाराज प्रणाम. नाव काय तुझं? राघव. राघव. गडावर काय काम करतोस? महाराज, मी तिथल्या किल्लेदाराचा मुलगा आहे. सध्या माझे वडील बाहेरगावी असल्याने मीच आता गडीचा पहारेकरी म्हणून काम करतो. आमच्या फौजेची एक तुकडी गड प्रवेश करून देऊ शकशील? बेशक हुजूर. कसं? गढीच्या मागे एक गुप्त द्वार आहे. तेथून मी आपल्याला सहज प्रवेश देऊ शकतो. आणि तिथल्या पहारेकऱ्यांचं काय? हो, तो अत्यंत गुप्त दरवाजा असल्याने तेथे पहारेकरीच नसतात. आणि या बदल्यात तुझी आमच्याकडून काय अपेक्षा? एक सुंदर कन्या, हा? कोण आहे ती? घोगा राणाची नात, राजा सज्जन सिंहाची मुलगी मिनल. अच्छा. महाराज, माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि तिचं? नाही, अहो ती मला ना अति सामान्य समजते. माझा तिरस्कार करते. मग यात आम्ही कशी काय तुला मदत करणार? एक मार्ग आहे. कुठला? घोगा गडीवर विजय मिळवून तुम्ही मला तिथला राजा घोषित करा. ठीक आहे. जर तू आम्हाला कायमस्वरूपी तिथला महसूल देणार असशील तर आम्हाला मान्य आहे. हो, मान्य. मी तसं वचन देतो. पण तुला असं वाटतंय की घोगागडीचा राजा झाल्यावर ती मुलगी तुला होकार देईल? होय महाराज. तिच्या मतानुसार तेव्हा मी सामान्य नागरिक नसेन, तिच्या बरोबरीचा असेन. आणि मग तिला माझ्यावर प्रेम करावंच लागेल. आणि समजा जर असं झालंच नाही तर?
मी जबरदस्तीनं तिला माझी पत्नी होण्यास भाग पाडेन. हं? हं. ठीक आहे. तर आता हे ठरलं. आम्ही घोगागडी जिंकून त्यावर तुला राजा म्हणून बसवणार आणि त्यासोबत तुला आजूबाजूचा काही प्रदेश बक्षीस म्हणून दिला जाईल. महाराजांचा विजय असो. तर मग आता आमच्या फौजेला गडीवर कधी घेऊन जाणार आहेस? मी तर आत्ताच घेऊन जायला तयार आहे महाराज. बर, ठीक आहे. सगळ्यात आधी मसूद आणि त्याचे 3-4 साथीदार तुझ्यासोबत किल्ल्यावर येतील. हा महाराज. त्यानंतर आम्ही आमची फौज येऊन आत प्रवेश करू. जशी आज्ञा. एक गोष्ट लक्षात ठेव राघव. हा. मेहमूद जसा प्रामाणिक आणि जीवाला जीव देणाऱ्या मित्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो ना, तसाच तो खोटारडेपणा करणाऱ्या आणि धोका देणाऱ्यांसाठी फार खतरनाक माणूस आहे. विश्वास ठेवा महाराज. आपण म्हणाल तसंच होईल. याला राघव, आजपासून तू आमच्या खास मित्रांच्या यादीत सामील झाला. धन्यवाद महाराज, धन्यवाद. मसूद, जी जहापना. तू तुझ्या काही साथीदारांना घेऊन राघव सोबत जाण्याची तयारी कर. जशी आज्ञा जहापना. चंपा, तुला काय वाटतं? युद्ध आता लवकरच संपेल? हो मिनल देवी, मेहमूदची रसद पण आता संपत आली आहे म्हणे आणि सैन्य पण निष्क्रिय होतंय त्याचं. मला वाटतं आता तो दिवस दूर नाही जेव्हा मेहमूद आपला बोऱ्या बिस्तरा बांधून इथून पळून जाईल. किती बरं होईल ना चंपा. हो. का कोण जाणे, मनात कुठेतरी अजूनही भीती वाटतेच आहे. मला कळत नाही राजकुमारी, तुम्ही सतत अशा निराशाजनक का बरं बोलता? अगं काय सांगू तुला चंपा, मागच्या काही दिवसांपासून मनात खूप शंका कुशंका येत आहेत. देवी, जरी असं काही अशुभ घडणारच असेल तर तुमच्या अशा सतत काळजी करण्याने ते बदलणार आहे का मला सांगा? अगं पण चंपा, मला माझी काळजी नाहीच आहे. मला काळजी आहे ती आजोबांची आणि बाबांची. देव त्यांचं रक्षण करो. देव जे करेल ते चांगलंच असेल. चला देवी, अंधार होत आलाय, आपण महालात चलावं. चल जाऊया. बरोबर चाललोय ना आपण. ए चंपा, ऐक ऐक, कसला तरी आवाज येतोय. मला वाटतं कोणीतरी येतंय. ये आपण इथे लपून बघूया कोण येतंय ते. हो चला. राघव, आपण राजमहालाजवळ आलो का आता? हो सेनापती. हा डाव्या बाजूचा रस्ता सरळ महालाच्या मुख्य दरवाजाकडे जातो. तर मग या रस्त्यानं थोडं पुढं जाऊन बघूया का? नाही, जायला हरकत नाही. मग इथे कुठेही पहारेकरी नसतात. हा. पण तरी सुद्धा जरा थांबा. हा. मी पुढे जाऊन चाहूल घेऊन येतो. बर, मग आपण चलावं. ठीक आहे. हे बघ, आम्ही इथं तुझी वाट बघतो, तू जाऊन ये. हो सेनापती. चंपा, अगं हा तर राघवचा आवाज आहे. तू एक काम कर, तू लगेच जा आणि आजोबांना सांग की थोडंसं सैन्य घेऊन ताबडतोब इकडे या. तोपर्यंत मी इथेच या गद्दार राघवकडे बघतेच. अहो पण देवी, तुम्ही एकट्याच? काळजी करू नकोस चंपा. अगं मी एकटीच त्याला पुरेशी आहे. मी स्त्री आहे पण अबला नाहीये. पण देवी, तुम्ही निशस्त्र आहात. माझा धर्मच माझं शस्त्र आहे. तू बोलण्यात वेळ घालवू नकोस. जा लवकर जा आता. ठीक आहे, जाते. कोण आहे तिकडे? अरे मिनल देवी, इथे मी आहे, राघव. राघव, तू आणि यावेळी इथे? हो, काही नाही, ते असंच फिरायला आलो होतो. अच्छा, फिरायला? आणि तेही मित्रांसोबत? मित्र? नाही, मित्रांसोबत नाही. मी एकटाच आहे, एकटाच. अच्छा, असं होय. अगदी एकटाच आहेस तर तू. हो, अगदी बिलकुल. चल, आपण ना गप्पा मारत बसूया. ये ना इकडे, या झाडाखाली बसू. हां, ठीक आहे. पण यावेळी? का? काही वेगळं काम आठवलं का? नाही, काही काम नाही. म्हणजे एक काम होतं. होतं ना, मग कशाला काळजी करतोयस? ये ना, इथे बैस ना. आणि अरे, ते तलवार कशाला हातात ओझं? दे, इकडे ठेव बरं ती. अरे, पण आज एवढी मेहरबानी का माझ्यावर? काही विशेष? राघव, ही तुझी तलवार बाकी फारच छान आहे हा. आणि हिची धार बघ ना, किती धारदार आहे ही. हो, ते आहेच. पण तू ही माझ्या छातीवर का टेकवतेस?
नाही, बघत होते. खास बनवून घेतलेल्या या तलवारीत गद्दाराचं रक्त काढण्याची शक्ती आहे की नाही? गद्दाराचं रक्त? काय म्हणायचंय काय तुला? तेच, जे सत्य समोर आहे. खोटं आहे, साफ खोटं आहे हे. आणि ते मेहमूदचे सैनिक ज्यांना तू तुझ्यासोबत इथे गडावर घेऊन आलायस, त्यांचं काय? सांग, सांग आता की ते पण खोटं आहे म्हणून. पण राघव, सत्य कधीच लपून राहत नाही आणि खोटं फार काळ टिकून राहत नाही. हे बघ मिनल, मी तुला समजावून सांगतो, पण ही तलवार आधी बाजूला घे. मला उठवू दे इथून. नाही, जे सांगायचंय ते तिथूनच सांग. जरासा जरी जागचा हल्लास तर ही तलवार तुला जराही दया दाखवणार नाही. लक्षात ठेव. नाही, त्याचं असं झालं, मी तुला म्हटलं होतं ना की लवकरच एका देशाचा राजा होऊन दाखवेन आणि 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 म्हणून त्या मोहम्मद गजनीशी तू मैत्री केलीस आणि काय त्या शत्रूंना स्वतःसोबत स्वतःच्याच मातृभूमीची इज्जत लुटण्यासाठी घेऊन आलास? धिक्कार, धिक्कार असो तुझा. क्षत्रिय कुळाला कलंक आहेस तू. मी थुंकते तुझ्यावर. तू नीच, देशद्रोही, गद्दार आणि पापी आहेस. हो आहे मी असाच आहे. पण हे आता विसरू नकोस, आता मी मोहम्मद गजनीचा मित्र आहे. त्याच्या पायाशी अनेक राजे नुसते लोळण घेतात. पण त्यातलं कोणीच तुला आता वाचवायला येणार नाहीये राघव. घे देवाचं नाव. दे तलवार माझ्याकडे, दे. ते शक्य नाही राघव. घोघा आजोबांची नात आहे मी. मला इतकी कमजोर समजू नकोस. आणि हा राघव देखील इतका कमजोर नाही की तो एका स्त्रीच्या हाती मारला जाईल. सोड तलवार, सोड सोड सोड. मिनल, माझ्या प्रेमाची हीच किंमत केलीस तू. सोड. प्रेमाचा सौदा करणाऱ्यांच्या नशिबी हेच लिहिलेलं असतं राघव. आई. शाब्बास मिनल, शाब्बास. वाचवलंच घोगागडीला. मी वाचवलं? हो. परमेश्वराची इच्छा. पण आजोबा, याच्यासोबत काही सैनिक सुद्धा होते. तुम्ही ताबडतोब आधी त्यांचा बंदोबस्त करा. काळजी करू नकोस बाळा. त्यातील काही ना तर आम्ही संपवलंच आहे. काही पळून गेलेत आणि आम्ही तो गुप्त दरवाजाही कायमचा बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. हे फार चांगलं केलं आजोबा. पण आजोबा, आता हे षडयंत्र उघडकीला आलंय म्हटल्यावर मेहमूद काही शांत बसणार नाही. तो नक्कीच काहीतरी चाल खेळेल. खरंय, आता आपल्याला जास्त सावध राहायला हवं. कारण यापुढं संकट कुठून कसं समोर येऊन उभं राहील काही सांगता यायचं नाही. सेनापती, शत्रूनं खरोखरच हार मानलेली दिसते. निघण्याची तयारी चालली त्यांची. महाराज, मेहमूद आपल्या गडाच्या बाजूने वाट काढत पुढे वाळवंटामध्ये प्रवेश करत आहे. काय? आपल्या वाळवंटात प्रवेश करतोय? होय महाराज. माझ्या परवानगीशिवाय आजपर्यंत एक पक्षी देखील या वाळवंटात प्रवेश करू शकला नाही. आणि हा नीच दुराचारी माणूस माझ्या नजरेसमोर माझ्याच प्रदेशात घुसखोरी करतोय. माझ्या जन्मभूमीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची सुद्धा कोणी हिम्मत करत नाही. आणि हा शक्यच नाही. सेनापती. जी महाराज. ध्यानात ठेवा, घोगाराणाच्या वंशातील शेवटची व्यक्ती जिवंत असेपर्यंत कुणीही दुराचारी नरपशु माझ्या या मातृभूमीकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमतही करता कामा नये. पण महाराज. पण काय? आपण काय करू शकतो महाराज? अरे, घोगाराणाचा मुलगा आणि माझ्या या सैन्याचा सेनापती असून तू हे विचारतोयस आपण काय करू शकतो? अरे मूर्ख मुला, आपण शत्रूला मारू शकत नाही तर किमान आपण आपल्या मातृभूमीसाठी मरू तर शकतो. कमीत कमी आपल्या नजरेसमोर तरी आपल्या देशाची झालेली दुर्दशा आपल्याला बघावी लागणार नाही. जा, युद्धाची तयारी करा. युद्धाची तयारी? जो कुणी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान करायला तयार आहे त्या प्रत्येकासाठी केशरी वस्त्र आणि शस्त्रांची व्यवस्था करा. जशी आज्ञा महाराज.
मसूद थांब. या छोट्याशा गडीसमोर हार माणूस असं पुढं जाणं बरोबर नाही वाटत आहे. महाराज, पण या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. अरे हो, बरोबर आहे तुझं. परिस्थिती पुढे माणूस नतमस्तक होतो. जहापना जहापना जहापना, आता हा कसला आवाज? मला काही परिस्थिती ठीक वाटत नाहीये. ते बघा, ते बघा, गडावरून काही लोक खाली उतरताना दिसत आहेत. कमाल आहे. अरे हे मूठभर लोक असे स्वतःचा जीव धोक्यात घालायला इकडे कशाला येत आहे? या राजपूत लोकांचं सगळं काही विचित्रच असतं. मला वाटतं हे लोक सणकी असावेत. थांब मेहमूद गजनी. असं घुसखोरी करून चोर वाटेनं वाळवंटात प्रवेश करणं एखाद्या बहादराला शोभत नाही. आमचा नाईलाज होता. तुम्हीच घोगाराणा आहात का? होय, मीच तो घोगाराणा. या वाळवंटाचा पहारेकरी आणि या गडाचे रक्षण करणे हेच माझं कर्तव्य आहे. तेव्हा मला जिंकल्याशिवाय तुला याच्या पुढे जाता येणार नाही. मी आपणाशी युद्ध करायला कधीही तयार आहे. पण माझा तुम्हाला सल्ला आहे, आमच्यासारख्या बलाढ्य राजाशी युद्ध करून तुम्ही तुमच्या या मुठभर सैन्याचा जीव धोक्यात घालू नये. देशासाठी बलिदान करणं म्हणजे जीव धोक्यात घालणं नव्हे मेहमूद गजनी. आम्ही आपल्या मताचा आदर करतो, कारण आपण वयाने मोठे आहात. तरी पण बोलण्यात वेळ दौडू नकोस मेहमूद. उचल तुझी तलवार आणि कर वार. ठीक आहे, तर मग सांभाळ स्वतःला. महाराज, महाराज, तुम्ही फार जखमी झालाय. कृपया. नाही नाही, हे युद्ध असंच संपणार नाही. मला मृत्यू मान्य आहे, पण युद्ध अर्धवट सोडून मी माघार घेणार नाही. मेहमूद, मी घायाळ झालो असलो तरी अजून हरलो नाहीये. माझ्या हातात अजून ही तलवार आहे आणि जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी लढणार आहे. तेव्हा तू तुझी तलवार म्यान करू नकोस. चल चल, चालव तुझी तलवार. जहापना, जहापना, घोगा गडीतून आगीचे लोट येत आहेत. बघा. आग? हो, बघा. अरे तिथं कोणी लावली आग? मूर्ख मेहमूद, ते आगीचे लोट नाहीयेत. जोहार आहे तो, जोहार. आमच्या बायका मुलींनी केलेला जोहार. त्या आमच्याही आधी स्वर्गात पोहोचल्यात सुद्धा. आणि आता तिथं त्या आमची वाट बघतायत. त्यांच्यात माझी लाडकी मिनल सुद्धा असेल. स्वर्गाच्या दारात उभी राहून माझीच वाट बघत असेल. आता आणखी नाही थांबू शकत. मेहमूद, मेहमूद, उचल तुझी तलवार आणि कर माझ्याशी युद्ध. माझ्या हातात अजून शस्त्र घे आणि मी सांभाळ स्वतःला. मेहमूद, मेहमूद, आ आ आ आई आई आई. वा, माशाल्लाह. वा रे हिंदुस्तान, तू महान आहेस.
तुझ्या पोटीच असे शूरवीर जन्माला आले. आज मी जिंकून सुद्धा या घोघा राणाच्या समोर हरलो, सपशेल हरलो, सपशेल हरलो मसऊद, सपशेल हरलो. प्रणाम, प्रणाम हे वीरा, प्रणाम. चला सोमनाथला प्रस्थान करा. नमस्कार करतो गुरु सर्वज्ञजी. जय सोमनाथ. कसे आहात सज्जन सिंह? आपले आशीर्वाद आहेत. हा कोण आहे आपल्यासोबत? हा माझा मुलगा सामंत सिंह. प्रणाम गुरुजी. यशस्वी भव. सर्वज्ञजी, गझनीचा मेहमूद सोमनाथावर त्याची वाकडी नजर ठेवू नये. यावेळी सोमनाथावर हल्ला करून मंदिर भग्न करण्याचा त्याचा विचार आहे. त्याच विचाराने तो गझनीवरून इकडे यायला निघाला आहे. या मंदिराच्या समृद्धी आणि संपत्तीनं त्याच्या मनात लालसा उत्पन्न झाली आहे. तो चाल करून येणार आहे हे आधीच समजले आम्हाला. आणखी पुढच्या पंधरवड्यात तो आपल्या दुष्ट क्रूर सेनेसह इथे पोहोचेल. हीच सूचना देण्यासाठी मला माझ्या पिताजींनी, घोघा राणांनी इथं पाठवलंय. रास्त आहे त्यांची चिंता. सध्या देशातलं राजकीय वातावरण सुद्धा चिंताजनकच आहे. बहुतांशी राजा स्वतःच्या अहंकारात व्यस्त आहेत. बहुतेक आत्मसन्मान आणि वीरता त्यांच्या स्मृतीतून गेल्यातच जमा आहे. त्यांच्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्ताला आता त्यांची परंपरा आणि त्यांचा पराक्रम आठवेनासा झालाय. सर्वज्ञजी, गझनीच्या मार्गात येणाऱ्या बहुतेक राजांनी त्याला घाबरून त्याच्याशी तह केलाय. एक दोघांनी त्याच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न केलाही, पण महमूद गझनीने त्यांचे असे हाल केले की विचारूच नका. आणि हे सारे बघून ऐकून इतर अनेक राजांनी त्याची शरणागती पत्करली. हो बाबा, तो इतका क्रूर आहे की जे राजे त्याला शरण येत होते त्यांचे शिर त्यांच्याच प्रजेसमोर तो धाडा वेगळे करत होता. त्याचे सैनिक सुद्धा त्याच्यासारखेच निर्लज्ज आणि क्रूर आहेत. जिंकलेल्या राज्यातील प्रत्येक स्त्रियांवर ते अन्याय आणि अत्याचार करत सुटलेत. लहान मुलांचे हाल हाल करत आहेत. जिंकलेलं राज्य लुटून त्यानंतर तेथील घरं, महाल, राजवाडे जाळून टाकत आहेत. ते इतके दुराचारी आहेत की मारलेल्या मनुष्य प्राणी, जनावरे यांची प्रेते ते पाण्यात फेकून देत आहेत. अत्यंत नीच आणि घाणेरड्या प्रवृत्तीचे लोक आहेत ते. शांत हो बाळा, शांत हो. अरे तो नीच लुटेरा आहेच आणि हीच त्याची वृत्ती आहे. आपल्या मागे आपल्याला कुणी शत्रूच उरू नये म्हणून ही सारी नासधूस करतोय तो. अरे याआधी 15 वेळा त्यानं भारताची लूट केली आहे. आणि लक्षात ठेव, हे काही शेवटचं आक्रमण नाही. तो पुन्हा पुन्हा येतच राहणार आहे. हो गुरुवर्य, बरोबर बोलत आहात आपण. ज्या राजांनी त्याच्याबरोबर तह केलाय त्या साऱ्यांकडून तो इतकं धन आणि सोबत सैन्यसुद्धा हिसकावून घेतोय की भविष्यात त्यातील एकही राजा त्याच्या विरोधात ब्र देखील काढू शकणार नाही. इतकंच नाही, हा मेहमूद स्वतःच्या सैन्याची विभागणी पण अशी करतो की त्यांची आपापसात देखील कधीही भांडणं होणार नाहीत. हिंदू सैन्याला केवळ साफसफाई, घोड्यांची मरम्मत, चारा पाणी आणि इतर सैनिकांचं जेवण करण्याचं काम देतो. मी असं पण ऐकलंय की जेवण सुद्धा ते आधी प्रमुख स्वयंपाक्याला खायला लावतात आणि मगच स्वतः जेवतात. फार फार बिकट परिस्थिती आले सज्जन. आपल्या हातात वेळ खूप कमी आहे. तुम्ही आताच इथून प्रस्थान करा. गझनीच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक राजाला सूचित करा. साऱ्यांनी एकत्र येऊन गझनीला इथवर पोहोचण्यापासून अडवून धरण्याचा प्रयत्न करा. सोमनाथाचं रक्षण फक्त आता तुम्हीच करू शकता. इथे पोहोचण्यासाठी त्याला घोगागड पार करून यावं लागेल. गुरुवर्य, विश्वास ठेवा. आमच्या धमन्यातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही झुंज देऊ. त्या नीच लुटेऱ्याला एक पाऊलही पुढे टाकू देणार नाही. आमचे पूज्य पिता श्री घोगा महाराज या वाळवंटाचे रक्षक सम्राट आहेत. आज 90व्या वर्षी सुद्धा त्यांच्या मनगटात त्या पापी अत्याचारी मेहमूद गझनीला रोखून धरण्याचे सामर्थ्य आणि हिंमत आहे. बाबा गोरक्षनाथाचा आशीर्वाद आहे आमच्यावर. आमचे आजोबा त्यांच्या जीवात जीव असेपर्यंत सोमनाथ पट्टणचे संरक्षण करतील. गुरुवर्य, निघतो आम्ही. परतीच्या वाटेतील सर्व राज्यातील राजांना आणि त्यांच्या प्रजेला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊ. आशा आहे आम्ही विजयी होऊ. आणि समजा असं झालंच नाही तर जीवात जीव असेपर्यंत आम्ही त्या यवनाशी लढू. आम्हाला आज्ञा द्या आता. नमस्कार. वत्सा, युद्धाचे परिणाम काहीही होत,
पण घोगागडचा हा लढा जनता कायम स्मरणात ठेवील. जय सोमनाथ. या तुम्ही आता. बाबा सोमनाथ तुमचं रक्षण करो. सामंत, बोला बाबा. इथून घोगागडला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक सौराष्ट्रातून जातो आणि एक पूर्णपणे वाळवंटातून. हो बाबा. सौराष्ट्रातून जाणारा रस्ता थोडा जास्त लांबचा आहे, पोचायला वेळ लागेल, पण किमान तिथे वाळवंटी प्रदेश लागणार नाही. वाळवंटी प्रदेशातून जाणारा रस्ता जवळचा आहे, पण तिथे मुख्यतः वाळूच्या वादळातून जावे लागेल. वेळ कमी आहे आपल्याकडे सामंत. हो बाबा. तू सौराष्ट्र मार्गे जा आणि मी इथून वाळवंटी प्रदेशातून मार्गस्थ होईन. माझ्यासाठी सुरक्षित आणि सोपा मार्ग निवडताय ना बाबा? तुम्हाला अजूनही असंच वाटतंय ना की मी अजूनही लहानच आहे? मला वाळवंटी वादळाचा अनुभव नाही आणि नाही नाही रे, तसं नाही. असं काहीच नाहीये. पण असं शक्ती प्रदर्शन करून किंवा साहस दाखवून आपण इथून मार्गक्रमण नाही करू शकत. पुत्रप्रेमाने घाबरला आहात आपण बाबा. वाळवंटातील या खडतर मार्गाने स्वतःच्या मुलाला पाठवण्याची हिंमत नाही ना तुमच्याकडे? सामंत, घोगाराणाची औलाद यमराजाला सुद्धा घाबरत नाही. मला लवकरात लवकर घोगागडीवर जायचंय, कारण घोगा महाराजांबरोबर विचारविनिमय करून मला पुढील रणनीती ठरवायची आहे. म्हणून मी या वाळवंटातून जातोय. तू राजमार्गाने जा, सौराष्ट्रातून. प्रवासात येणाऱ्या प्रत्येक राजाला, प्रजेला गजनीविरुद्ध लढण्यासाठी आवाहन कर. जा तू जा. ही बघ, ही माझी प्रिय उंटीण पद्मिनी कशी घोगागडीला प्रस्थान करायला उतावीळ झालीये. हो बाबा, निघतो मी. पण जाण्यापूर्वी प्रिय पुत्राला एकदा मिठीत नाही का घेणार? ये ये पुत्रा ये. कुणास ठाऊक परत भेट होईल की नाही. महाराज, घोगाराणाचा नातू आणि आपल्यासारख्या वीर राजाचा हा मुलगा सामंत सिंह आपल्याला वचन देतो. घोगागडीचं नाव मी कायम उज्ज्वल करेन. आशीर्वाद द्या. जय सोमनाथ. जय सोमनाथ. जा सामंत. भगवान सोमनाथच तुझी रक्षा करो. माझी प्रिय पद्मिनी, चला आता. मातृभूमीचं ऋण फेडण्याची वेळ आली आहे. बाबा सोमनाथ आणि घोगाराणाची लाज आता तुझ्याच हाती आहे. चला थांबूया आता पद्मिनी, थांबूया जरा. 10 दिवस होऊन गेलेत. आपला प्रवास चालूच आहे. हे उजाड गाव, हा कुबट वास. मला वाटतं इथं आजूबाजूला प्रेतांचा ढीग असावा बहुधा. बघितलंस पद्मिनी, बघितलंस? हे नीच काम त्या दुष्ट यवनाशिवाय दुसरं कुणीच करू शकणार नाही. आता घोगागडावर जाण्यात काहीच अर्थ उरला नाही. मला त्याला सोमनाथला जाण्यापासून रोखायचं आहे. घोगागडीला जाऊन सैन्य घेऊन परत येईपर्यंत कदाचित उशीर होईल. आणि आता कोणास ठाऊक तिकडे काय परिस्थिती असेल. आता मेहमूदचं सैन्य ज्या दिशेला आहे तिकडेच मला जायला हवंय. चल चल पद्मिनी, चल निघूया. हे कोण दिसत आहेत? यवन असावेत बहुतेक. सोबत कोणीतरी हिंदुस्थानी दिसतोय. 4 पैशांसाठी लाचार होऊन दुभाषी म्हणून आणि रस्ता दाखवायला तयार झाला असेल बहुतेक. गद्दार. अरे ए थांब ना. बोला. तुला वाळवंटातील रस्ते माहिती आहेत? हो माहिती आहेत ना. कुठं जायचंय? गुजरात सोमनाथला जायला सरळ रस्ता कुठला आहे? अच्छा, म्हणजे माझी शंका खरी ठरली तर हे यवन शिपाईच आहेत आणि त्यांच्याबरोबर आहे हा गद्दार हिंदुस्थानी. आता मला यांना रोखावंच लागेल. महादेवानंच मला या रस्त्याने येण्याची बुद्धी दिली. यांना इथेच गाडून टाकलं तर माझं जीवन सार्थकी लागेल. अरे ऐकलं नाहीस का? हा हा बोला ना. गुजरात सोमनाथला जाण्याचा सरळ मार्ग कुठला सांगतोयस ना? हो हो हा सांगतो ना. नेतो की तुम्हाला. हा. पण मला बिदागी मिळेल ना? अरे ती तर मिळेलच रे. पण तुला नक्की माहिती आहे ना रस्ता? हो तर. मला सांग किती दिवस लागतील पोचायला? हा आता मी तिथूनच तर येतोय ना.
हम्म, हो मला काय, मी डोळे बंद केले तरी मी तुम्हाला रस्ता दाखवू शकेन. हम्म. त्यात काय एवढं. दर 2 महिन्यांनी माझी फेरी असते ना तिकडे. फार नाही, फक्त 10-12 दिवसांचा प्रवास आहे. तुम्ही महान वीर राजा मेहमूद गझनीचे शिपाई तर नाहीत ना? चल चल आमच्यासोबत चल. चला. तू या यवनांचा दुभाषी आहेस का रे? हं? बिदागी चांगली मिळेल ना? तोंड बंद ठेव आणि चल माझ्यासोबत. बाप रे, एवढं सैन्य! जिथे जिथे नजर पोचते तिथे फक्त छावण्याच दिसत आहेत. हजारो सैनिक, घोडे, हत्ती. बाप रे, किती भयानक आहे हे सगळं. वाटेत यांच्या मार्गात सापडलेल्या राज्यांचं यानं काय केलं असेल? माझ्या अंगावर तर काटाच उभा राहतोय. घुगागडावर काय झालं असेल? देवा, तूच सांभाळ रे. अरे हा 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 इकडे बोला ये. ना. हे बघ आमच्या सुलतानांना सलाम कर. हो समजलं? हो आत ये. आत ये आणि गप्प उभा राहा. हो हो. हे बघ मी त्यांच्याशी बोलेन आणि तेच ठरवतील काय करायचं ते. कळलं? हो हो. हा तर मेहमूद गझनी आहे. केवढा भयानक दिसतोय हा. आभूषणं, वस्त्र, डोळ्यात काजळ. छे छे छे, फारच भयंकर आहे हा. भारतातल्या किती मंदिरांची लयलूट करून वाताहात केले यानं. आणि आता याची नजर आमच्या सोमनाथावर पडली आहे. तुझा चेहरा बघितल्यासारखा वाटतोय कुठंतरी. कोण आहेस तू? मी 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 एक मामूली गुराखी आहे हुजूर. तू मला ओळख न ओळख, मी तुला पुरता ओळखलाय गद्दार संवेदराय. गजनीच्या पायाशी लोळण घेतलीस काय देशद्रोही. तुझा मृत्यू माझ्याच हाती लिहिलाय, लक्षात ठेव. गुराखी? हो हो तर. पण मला तर वाटतंय उद्यालाच सकाळी आपल्याला निघायचंय. हे बघ मला एक सांग, कुठल्या मार्गे जवळ पडेल आपल्याला? हा हा, इथून वाळवंटातून जाणारा रस्ता आहे ना, तोच जवळचा आणि सुरक्षित आहे. दुसऱ्या मार्गाने गेलो ना तर उगाच रजपूत सैन्याशी सामना करावा लागेल. शिवाय तो लांबचा रस्ता आहे, विलंब लागेल पोचायला. म्हणजे काय, जसं तुम्ही म्हणाल तसं. हा, अर्थात मी काय तुम्हाला फक्त रस्ता दाखवणार. ठीक आहे ठीक आहे, उद्यालाच निघूया आपण. हो 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 जी सरदार. चला. पद्मिनी, ऐक आता. आता या साऱ्या यवनांना संपवण्याची वेळ आली आहे. माझ्यावर आता फक्त एकच उपकार कर. वाळवंटात जेव्हा वाळूचं वादळ उठेल ना तेव्हा थांबू नकोस. शाबास पद्मिनी, शाबास. चल आता, उद्यापासून देशाच्या रक्षणार्थ अंतिम यात्रेला सुरुवात करायची आहे. हा, अरे 6 दिवस होत आलेत प्रवासाला. ही गरम हवा, गरम रेती. अरे बाबा, याने माझं सैन्य फार हवालदिल झालंय. ए, आपण योग्य मार्गानेच जातोय ना? हाजी, हा हुजूर. होय तर, आपण योग्य मार्गावर आहोत. हुजूर, तुमचे सैनिक बडे हिम्मतवाले आहेत असं ऐकलं होतं. त्यांना वाळवंट कसं असतं माहीत नाही काय? आता वाळवंटात वाळूचं वादळच येणार, नाहीतर काय काश्मीरची गार हवा खेळेल काय? तुमचं सैन्य आता आळशी आणि ऐतखाऊ झालंय हुजूर. नशीब मी तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने नाही नेलं. तिकडे तर रजपूत राजांनी तुमच्या सैन्याला सळो की पळो करून सोडलं असतं. माझं काय, मला 2 पैसे मिळणार म्हणून मी आलोय वाटाड्या बनून. विश्वास नसेल तुमचा तर जातो, मला काय. हा, बरं बरं. एक काम कर आता, सैन्याची 3 भागात विभागणी करा. पहिली तुकडी याच्यासोबत जा, त्यांच्यासोबत मसूद जाईल. दुसऱ्या तुकडीसोबत मी स्वतः असेल. आणि तिसऱ्या तुकडीत बाकी उरलेले, म्हणजे सारे हत्ती, उंट आणि त्याचे रखवाले. हा, जशी आज्ञा सुलतान. हा.
का हो? या या अशा तुफानातून पुढं जाणं शक्य होईल का आपल्याला? बघा. तुफान? याला काय तुफान म्हणायचं? अहो, वादळ आणि तुफान असतं तर माझी उंटीण पुढे जाणारच नाही, आणि ती तर थांबायलाच तयार नाहीये. तुमचं उंट काय गजनीतून आलेत काय हो? प्रश्न उंटांचा नाहीये हुजूर, तुमच्या सैनिकांचा आहे. घाबरलेत ते, घाबरलेत. अरे थांबू नका, चला चला, पुढे चला. खबरदार कुणी मागे राहाल तर चला, पुढे वा. आपल्याला लवकरात लवकर सोमनाथला पोचायचंय. चला, पुढे चला, पुढे चला. आत्ता कुठे वादळ सुरू होतंय. आता मजा येणार आहे. अरे 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 थांबू नका, पुढे चला, पुढे चला, पुढे चला. अरे पुढे चला. हुजूर, काय हे? तुमचं सैन्य अगदीच बिनकामी आहे. वादळाचं काय हो, आत्ता येईल आणि जाईल सुद्धा. पण तुमचे सैनिक असे ओरडत आहेत जसे की हे आता मारणारच आहेत. अरे अरे माझे सैनिक खरोखरच मरतायत. बघ तिकडे त्यांची काय अवस्था होते. एका मागून एक या तापलेल्या वाळूवर पडून गायब होताना दिसतायत, आणि तू तर आरामात पुढे चाललायस. कोण कोण आहेस तू? कोण आहेस तू? मी कोण आहे? हा, कोण आहेस तू? हा झगा जरा बाजूला करू दे मला. हा? हे तुझे कपडे? म्हणजे तू सामान्य गुराखी नाहीयेस. तुझ्या कपड्यावरून तू कुणी राजा वाटतोयस. कोण आहेस? कान नीट उघडे ठेवून एक दुराचारी. मी वाळवंटाचा रक्षक महाराज घोगा राणांचा सुपुत्र सज्जन सिंह आहे. काय? घे हा? घे. जय सोमनाथ. थांब. घे. जय सोमनाथ. हर हर महादेव. पिताजी, मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय. जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत मी सोमनाथाचं रक्षण करेन. आज मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करतोय पिताजी. जय सोमनाथ. जय सोमनाथ. दुःख फक्त एवढंच आहे की फक्त एकाच तुकडीला मी नेस्तनाबूत करू शकलो. पद्मिनी, तू पण मला सहाय्य केलंस ग शेवटपर्यंत. तू पळून जाऊ शकत होतीस, पण नाही, शेवटच्या श्वासापर्यंत तू माझी सोबत केलीस. तुझं हे बलिदान वाया नाही जाणार. चला आता शेवटची यात्रा सुरू झाली. जय सोमनाथ. जय सोम.
काय झालं सगळं? काय झालं? काय झालं सगळं? माझा घोगागड, माझा घोगागड, सगळं 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 संपलं, सगळं संपलं. माझे घोगा आजोबा कुठे आहेत? कुठे आहेत माझे घोगा आजोबा? माझे बाबा कुठे आहेत? कुठे आहेत माझे बाबा? कुठे आहेत? कुठे आहेत माझे बाबा? हे हे परमेश्वरा, हे हे काय झालं हे सगळं? अरे अरे काय झालंय? काय झालं? माझी बहीण, माझी आई, माझी सगळी 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 माणसं. खूप उशीर झाला आता सामंत, खूप उशीर झाला. राजगुरु नंदी दत्त. होय सामंत, आता या घोगा गडीवर फक्त आपण दोघंच उरलो आहोत, तू आणि मी. तुझे आजोबा महाराज घोगा राणा यांना वीरगती प्राप्त झाली. शेवटच्या श्वासापर्यंत ते लढले. वाळवंटाचे खरे लढवय्ये शोभले ते. भारताचा प्रत्येक राजा हा शूर योद्धाच आहे, प्रतिस्पर्ध्याला पुरून उरणारा आहे. पण आपलं दुर्भाग्य हे आहे की महायुद्ध कधी फक्त एक राजा नाही जिंकू शकत. त्यालाही लागते ती एकजूट. परंतु हीच तर आमची कमजोरी आहे. कारण काही असो, आम्हाला एकजूट जमत नाही. आम्ही कधीच एकी करत नाही. एकीचं बळ फार फार मोठं असतं, पण आमची आपापसातील वादावादी आमच्याच नाशाला कारणीभूत ठरते नेहमी. येणारा काळ कदाचित घोगा राणाच्या पराक्रमाला विसरेलही, पण ही माती, या वाळूचा एक एक कण, या कणाला त्याचं स्मरण कायम राहील. जय सोमनाथ, जय घोगा राणा, जय घोगा गडी. नभोनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत नभोनाट्य वाळवंटाचे रक्षक. मूळ हिंदी कथा योगेशचंद्र शर्मा. हिंदी नाट्य रूपांतर विनोद कुमार. मराठी रूपांतर सौ अलका बेंदरकर. ध्वनिमुद्रण सुभाष गोसावी. निर्मिती सहाय्य श्रद्धा टिकेकर आणि महेंद्र पाटणकर. यातील भूमिका आणि कलावंत: घोघा महाराज श्रीकांत पाटील, कुलगुरू नंदी दत्त अभयकुमार खडपकर, सज्जन सिंह हेमंत भागवत, सैनिक धनवंत कासेकर, मसऊद भाग्येश खरे, राघव मनोज भागवत, चंपा उर्वी जोशी, मीनल देवी कस्तुरी भागवत, मोहम्मद गजनी अजित पाटील, सर्वज्ञ विनायक बाळ, सेनापती हेमंत चक्रदेव, स्वर एक महेंद्र पाटणकर, सामंतसिंह प्रभाकर डाऊल आणि सादरकर्ते श्रीनिवास जरंडेकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.